नमस्कार. नादध्यास प्रोडक्शन हाऊसच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व रसिकांचं मनःपूर्वक स्वागत आहे. भारतामध्ये संगीताची एक मोठी परंपरा आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्रात खास करून आपल्याला वारकरी संप्रदायातील संगीत आहे ते आपल्याला बघायला मिळतं. शास्त्रीय संगीत असेल, उपशास्त्रीय असेल किंवा भजन असेल, हे सर्व प्रकार रसिकांना खूप आवडतात. आज आपल्या स्टुडिओमध्ये उंब्रज येथील श्री किरण भोसले सर उपस्थित आहेत. सरांचा मोठा बायोडेटा आहे, परिचय खूप मोठा आहे. सरांचं जे योगदान आहे ते खूप मोठं आहे. सरांना वारकरी संप्रदायातील खूप मोठा अनुभव आहे. लहानपणापासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सरांना पंडित शंकरराव वैरागकर, पंडित अशोकराव कुलकर्णी सर यासारख्या गुरूंचं मार्गदर्शन मिळालं. सर स्वरतेज संगीत अकादमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना संगीत देत आहेत, शिकवत आहेत. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर देखील सरांचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत. सरांची चित्रकला आणि शिल्पकला देखील खूप छान आहे. असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्या आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर, नादध्यास फाउंडेशनतर्फे आपलं मनःपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. धन्यवाद. सर, आपल्याला लहानपणापासून संगीताची आवड ही निर्माण कशी झाली? आमच्या भोसलेवाडी गावामधील जी भजनी लोक होती हं. त्यामध्ये आमचे आजोबा, चुलते आणि बहुतेक करून घरातला जो 4-5 पिढ्यांचा वारकरी संप्रदायाचा जो वारसा आहे तो अजूनही आमच्या मुलांपर्यंत आम्ही टिकवून ठेवलेला आहे. आणि त्याचा सरासरी आमच्या घरामध्ये चालणारं भजन हे लहानपणी कानावर जात जात जे बाळकडू मिळालं आणि त्यातून मला आवड निर्माण झाली. आणि मग शालेय त्यावेळचं वय असेल, मग शाळेच्या त्या काय गणपतीच्या कार्यक्रमामध्ये भाग घेणे, असं करत करत ती आवड निर्माण झाली आणि त्या मंडळामध्ये मी सुद्धा सामील झालो. आपले आई-वडिलांना त्याची आवड होती. हां, आवड होती. गात कोणच नव्हतं. आमचे भजनी मंडळ म्हणजे न शिकलेली त्यावेळची हो. ऐकल्यानंतर दुसऱ्याचा अभंग ऐकायचे आणि म्हणायचे. अशा पद्धतीनं की हा यमन कल्याण राग आहे, ह्याचं काय माहिती नसायची. पण साधारण आपण असं म्हणतो की मुलाचे पाय हे पाळण्यात असतात. हो. तर ते कसं आपल्या आई-वडिलांना किंवा पालकांना कळलं की या मुलाला कलेची आवड आहे आणि ह्याच्यामध्ये तो पुढे जाऊ शकेल? काय झालं, पूर्वी ते बुलबुल तरंग असायचं. हां. तर ते आमचे बंधुराज त्यांना शिकायसाठी घेऊन आलेले. मग त्यांना काही जमलंच नाही, पण हं. मी मात्र त्याच्यामध्ये इतकं पारंगत झालो होतो की अ, आमच्या गावचं शेवटी भजन बंद पडलं. हां. हार्मोनियम वादक ऑपरेशन वगैरे झाल्यामुळं, वय झाल्यामुळं ते त्यांना जमना. मग आमचे चुलते म्हणले, "ते बुलबुल वाजवतोय, त्याऐवजी हार्मोनियम वाजवा. हं. नुसते स्वर तरी धरा." असं करत करत मी ते हार्मोनियमवर आलो. तिथून मग अभंग गायला लागलो. हं. मग अजित कडकडेंचे त्यावेळचे देवाचे द्वारी वगैरे असा जो काही पगडा मनावर पडला, की ती खूप छान वाटायचं. त्या अ, सुरेश वाडकरांचं बरोबर. त्यावेळची कॅसेट्स तयार होती. मग आपण प्रयत्न करायचे आणि असं करत करत भजनामध्ये आलो. हार्मोनियम वाजवायला लागलो, पण काय वाजवतो हे माहीत नव्हतं. वारकरी संप्रदायामध्ये आपण नेहमी बघतो की रचना ज्या असतात त्या खूप छान असतात. हो, म्हणजे त्या सामान्य माणसाला जे अध्यात्म आहे, ते सामान्य माणसाला संगीताच्या माध्यमातून मिळावं, हो. याच्यासाठी अनेक रचना आपल्याला बघायला अनेक, मिळतात. अनेक. तर या सगळ्याकडे आपण कसं पाहता? आता रचना ज्या आहेत त्या संतांच्या आहेत. तुकाराम गाथा आहे, नामदेव महाराजांच्या, चोखा महाराजांच्या, विविध सकल संत गाथा म्हणून एक मोठा ग्रंथ आहे. सगळ्या संतांनी अभंग रचना करून ठेवले.
आणि अभंग म्हणजे उपदेश. उपदेश उपदेशपर अभंग आहेत, काही स्थितीपर आहेत. काही म्हणजे प्रत्येक प्रसंगानुरूप त्याची रचना केलेली आहे. हं. जन्मापासून वैकुंठाला जाईपर्यंत. बरोबर. मग त्या पद्धतीनं त्याला चाली लावणे, त्याचा रस, त्या शब्दाचा, अभंगाच्या शब्दाचा रस आणि संगीताच्या रागाचा रस, हा ज्यावेळी मेळ बसतो, त्यावेळी ती चाल प्रसिद्ध होते आणि आपल्याला हे ऐकायला गोड वाटते. त्यातलं एक हे मर्म आहे. या सगळ्यामध्ये आपण आपण रचनांविषयी आपण बोलत हो. आहोत. तर या रचनांमध्ये असं कित्येकदा होऊ शकतं, की काही शब्दांचे अर्थ आपल्याला कळत नाही. कळत नाही. तर मग अशा प्रसंगी आपण कसं मग पाहिलं? ते जे महंत वगैरे आहेत, हं, तज्ञ हं, यातले, हं, त्यांना विचारायचा, अर्थ समजून घ्यायचा हं, आणि मग अभंग म्हणायचे. कारण आपण गाणाराला जर त्या अभंगाचा अर्थ कळाला नाही, हं. तर पुढं ते हे होत पोहोचवणार कसं ते? पोचवणार कसं? बरोबर आहे. बरोबर. आता साधं उदाहरण आहे, देवाची द्वारी उभा क्षण भरी. हं, याचा अर्थ काय आहे, की क्षणभर उभा, मग तू प्रसंग पुढं मांडायचा आहे. बरोबर, त्याच्यातून भक्तिरस आपल्याला द्यायचा आहे संदेश. बरोबर, तो संदेश पुढे गेला पाहिजे, त्या पद्धतीच्या चाली पाहिजे. बरोबर, त्याला करुण रस किंवा असं नाही, भक्तिरस तयार झाला पाहिजे. बरोबर. आपण कित्येकदा असं बघतो, की भजन ऐकत असताना जरी आपल्याला त्या रचनांचे अर्थ कळले नाहीत, हम्म. तरी तो रस काय आहे, याच्यातून सुद्धा आपल्याला ती हो, भावना अगदी अगदी पोहोचते. तर हे कुठलं प्रत्येक कलाकारानं हे लक्षात घेतलं पाहिजे, लक्षात की घेतलं पाहिजे. रचनांचा अर्थ काय आहे आणि हो. काय आपल्याला पोहोचवायचं आहे ते. हो. सर आपण दोन्हीकडं काम केलेलं आहे. म्हणजे शास्त्रीय हो. संगीतामध्ये, उपशास्त्रीय संगीतामध्ये देखील आपलं हो. कार्य आहे आणि वारकरी संप्रदायामधील देखील कार्य आहे. या दोन्हीकडं जी वाद्य असतात ती वेगवेगळी असतात का? हा, शास्त्रीय संगीतामध्ये तबला असतो हं, आणि वारकरी संप्रदायामध्ये मृदंग. आम्ही तबलाही लावतो, मृदंग हं, महत्वाचा असतो. हं, कारण तो नाद ब्रह्म तयार झाला पाहिजे हं, अभंग अभंग गाताना. हं. आणि क्लासिकल गाताना तो राग दिसला पाहिजे. बरोबर, म्हणजे त्याच्या जो काय इफेक्ट आहे रागाचा, राग गायनाचा, बरोबर, तो तिकडं वेगळा आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये तेच राग गाताना त्यातून भक्तिरस तयार झाला. बरोबर, ही दोन वेगवेगळे भाग आहेत. बरोबर. दोन्ही प्रकारांमध्ये रागाचं सादरीकरण देखील वेगळं असतं का? हो. नाही, नाही. रागाचं सादरीकरण एकच. आता एखादा हं. आपण यमन कल्याणची जे हे आहे, अ, बंदिश. बंदिश आहे आपण, हां, एरी आली पिया बीनं. हां. ते गात असताना ती कशी आहे क्लासिकलला, बरोबर. त्याच्याच आधारे इकडं रामकृष्ण हरी हं, ते शब्द, बरोबर. परंतु तो रस बदलतो. रस बदलतो, हां. रस बदलतो. आपण कित्येकदा असं बघत असतो, की कलाकारानं कला सादर करताना आपल्या समोरचा ऑडियन्स कोण आहे, हां, ते प्रेक्षक वर्ग महत्वाचं कोण आहे. आहे, त्याच्यावरती सुद्धा बरंचसं अवलंबून असतं. त्याच्या भरपूर अगदी. हं, समोरचा जर श्रोता हं, तज्ञ असेल, पारंगत असेल, रागदारी किंवा शास्त्रीय ताल, शास्त्रीय संगीतामध्ये, तर त्या पद्धतीनं गायन केलं पाहिजे. हां. मग तिथं तुमचं हे लक्षात येतं काय, की अभ्यास अभ्यास लक्षात तिथं येतो. लक्षात येतो, की बरोबर आहे. तुम्ही किती तयार आहे. बरोबर आहे. तज्ञ पुढं गायलं. परंतु श्रोता आहे, की त्याला रागदारीतलं काही माहीत नाही. हं, आणि तिथं जर आपण नोटेशन, ताना हं. किंवा जास्त प्रमाणात आलापी बरोबर, ह्याला जर जास्त महत्त्व दिलं, तर बरोबर, मात्र त्याचा विरस होतो. आणि मग कळ कळेना तर लोक उठून जातात. बरोबर, हा एक प्रकार आता सध्या घडतो. बरोबर. तर त्यांचा स्रोत कुठला आहे, हां.
ते पाहून मग कार्यक्रम श्रोता वर्ग बघितला बघितला पाहिजे. पाहिजे. त्यावेळचं वातावरण बघितलं तो पाहिजे. जाणता आला पाहिजे गायकाला. अच्छा. की आम्ही काय करतो हां. की समजा सुरुवातीला एक राग घेऊन रामकृष्ण हरी सुरुवात केल्यानंतर हं, मग एखादा आलाप तान वगैरे असं काय टाकून बघायचं. हं, बरं तिथून दाद आली, हं, एखादी अशी काय संगीताची लहर निघून जाते, हं, क्या बात आहे, हं. हा हा कुठं निघतो, तर ते तिथं समजलं. म्हणजे क्रिया प्रतिक्रिया, क्रिया ॲक्शन प्रतिक्रिया रिएक्शन आपल्याला बघायला मिळतील. खालून जर प्रतिक्रिया जर आली नाही तर बरोबर, समजायची की इथं याला काय महत्व नाही, प्लेन अभंग त्यांना कळेल असे गायचे. बरोबर, एक बरोबर. दोन प्रकार आहेत. अजून एक सर यामध्ये एक निरीक्षण बघायला मिळतं, की काही जे अभंग किंवा रचना ज्या आहेत, त्या अनेक नामवंत गायकांनी हो ध्वनिमुद्रित केलेल्या असतात केलेले आणि त्या रचनांचं जे संगीत असतं ते श्रोता वर्गाला माहीत असतं. माहीत असतं. अशा वेळेला गायक म्हणून आपली एक काहीतरी त्याच्यामध्ये हो सृजनशीलता असते, की ह्याच्यामध्ये मी काही नवीन करू शकतो का? नवीन करू शकतो. तर याकडं कसं पाहावं? याकडं असं पाहावं की त्या प्रतिभावान गायकाने गायलेल्या अभंगाचा हं, किंवा त्या रचनेचं विडंबन न होता हं, आपला विचार थोड्या प्रमाणात त्याच्यामध्ये टाकणे हं. संगीताविषयी बरोबर. आणि म्हणजे त्याला कोणत्याही धक्का न पद्धतीने लावता रसभंग होऊ नये. रसभंग होऊ नये. नाहीतर मग काय होतं की ते बघ भरकटतं गाणं. हं, आता रेकॉर्डिंगला जर ज्यावेळी किती टाईम असतो, 5 मिनिटे, हं, 5 मिनिटं टाईम असतो. रेडिओ रेकॉर्डिंग असतील पूर्वीचे कॅसेट्स, 5 ते 7 मिनिटे भरपूर झाली. हं. आपण एक अभंग लाईव्हला किमान समान त्याचे डबल 15 मिनिटे गाऊ शकतो. बरोबर, बरोबर. तो जर अर्धा पाऊण तास गात बसलो तरी पण श्रोता हे होतात. हालत नाही. हो नाही जातो. जातो. हां. म्हणजे तेच तेच येतं ना बरोबर, पुन्हा ऐकायला. बरोबर, असंही होतं काही वेळी, धोके आहेत ते. बरोबर. आणि आपण किती त्याला गोड करावं हं. ह्याच्यावर बी भरपूर. यामध्ये सर साथीदारांचा काय रोल असतो, भूमिका असते? साथीदारांची भूमिका, एकजीव झालं पाहिजे सगळं. हं, वादन, गायन हं, एकजीव झालं पाहिजे. हं. तर ती श्रोत्यापर्यंत चांगलं पाहिजे. गाणं सोडून हां. तबला एकीकडे वाजतोय हं. किंवा गाणं सोडून ताल, मग त्यांच्या तयारीने जर ते वाजवत असतील बरोबर, आणि त्या गाण्याला जर मॅच होत नसेल तर ते नाही उपयोग त्याचा. ते बरोबर, एकजीव झालं पाहिजे. त्यावेळी ती रचना चांगली ऐकायला मिळते. बरोबर. आपण सर इतके महाराष्ट्रात कार्यक्रम सादर केलेले हो आहेत आणि महाराष्ट्राबाहेर देखील आपण केलेले आहेत आणि कित्येकदा श्रोता वर्ग जो असतो तो मराठी भाषा न जाणणारा देखील असतो. हो, ते सुद्धा येतात. तर त्यांच्या काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आल्या होत्या, की म्हणजे हो कसे येतात की. अनुभव येतात? आता खाली आम्ही कर्नाटकला मी बऱ्याच वेळा गेलोय. हं, अलीकडे जे सीमा भागात मराठी कळतं. हं, एक वेळ असं होतं इंडी इंडी म्हणजे मध्य कर्नाटकात आलं पूर्ण हं, प्युअर कन्नड. हं, मग तिथं वारकरी लोक आहेत. पण ते ते सुद्धा त्यांचे ग्रंथ त्यांनी कन्नडमध्ये केलेले आहेत. हं, तर ते तिथं गेल्यानंतर असा प्रसंग आला की आम्हाला काहीतरी कन्नड ऐकून द्यावं. हं, तिथं म्हटलं चालतंय. हं. आणि चालतंय म्हटल्यानंतर ते अभंग होते ना, हां, त्यांच्या आपले अभंग, हां, तुकाराम महाराजांचेच अभंग कन्नडमध्ये मराठीत लिहून घेतले. हां. एक 3-4 अभंग मी त्यावेळी गायचो. अरे वाह! म्हणजे मराठीत लिहून घेतले, बरोबर. भाषा तिकडली, भाषा कन्नड. चाली आपल्या, बरोबर, आणि त्यानं ते पसंत पडलं. असाही प्रकार गेलो. बरोबर. इकडं अहमदाबादला एकदा गेलो होतो. गुजराती, हं, मग गुजराती, हं. मीराबाईची भजनं भरपूर आहेत. बरोबर, बरोबर. म्हणजे भाषेपलीकडं संगीत हो, आपण हो. पोहोचवू शकतो. ग्वाल्हेरला गेलो होतो, तिकडे हिंदी भाषा. हं,
मग तिकडं कबीरांचे दोहे भरपूर चालतात. हं. प्रांतवार संत सुद्धा आहेत. बरोबर. कबीरांचे दोहे ऑल इंडिया म्हणजे संपूर्ण भारतात कुठेही चालतात. बरोबर. ते हिंदी भाषिक आहेत. बरोबर. त्यामुळे कळतं ते. बरोबर. मराठी सुद्धा आपलं तिथं आवडीनं ऐकतो. मला जे कार्यक्रमाला एक वेळ त्या ग्वाल्हेरकरांनी नेलं होतं, ते खास म्हणले वारकरी भजन आम्हाला. महाराष्ट्रातलं वारकरी भजन ऐकायसाठी तुम्हाला आणले आणि ते अभंग तिथं गायला लावले होते. म्हणजे अशी लोक बाहेर आहेत. लोकांना आवडतं. आवडतं. बरोबर. सर ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला कलाकार जो असतो त्याचं वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य हे 2 वेगवेगळे त्या वेगवेगळे. दगडांवरती पाय ठेवून तो जीवन जगत असतो. अ, तर नवीन पिढीला समजा संगीत क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल, तर त्यांनी याच्याकडं कसं पाहिलं पाहिजे? म्हणजे वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य सांभाळताना होणारी जी कसरत आहे, ती कशी सांभाळता यायला पाहिजे? पहिली गोष्ट प्रथम ज्यावेळी आपण शिकतो, हं, त्यावेळी पुढचा दृष्टिकोन व्यावसायिक हा पूर्ण डोक्यात नसला पाहिजे हं. लगेच. शिक्षण आपलं पूर्ण होत नाही संगीताचं केव्हाच. परंतु बऱ्यापैकी येतंय आणि लोकांनी तुम्हाला बोलवलंय. हं. असा व्यवसाय नाही करू शकणार, की आता मी संगीत विशारद झालो, अलंकार झालो, चला. हं. तुम्ही आधी तिथं समाजात जावं लागतं. बरोबर. आपलं सगळं सादरीकरण मांडावं लागतं, फिरावं लागतं. त्यामुळे संघर्ष आहे ना, तो त्याबरोबरच यायला पाहिजे. आणि त्यातून मग आपली कला हं, आणि व्यवसाय जर असेल, हं, तर त्याच्याशी मग अ, हे करायचं, संधान बांधून ते बरोबर इकडलं तिकडं झालं नाही पाहिजे. हं, मी ते केले. माझा व्यवसाय मोठा असायचा, मूर्तिकाम. हं. महाराष्ट्रभर त्याला ते सांभाळून, ते बरोबर, कामाच्या वेळी काम, रियाजाच्या वेळी रियाज आणि कार्यक्रम आले तर जायचं. बरोबर. म्हणजे शिल्पकला असो, संगीत हो, कला असो यात किंवा घरची जबाबदारी घरचे असो, आणि संपूर्ण कुठेही आपण त्याच्यामध्ये मिक्स केलं नाही नाही, ते कधीच नाही. आणि सगळ्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित वेळ दिला. ह्याच्या कुटुंबाकडं सुद्धा हां, पूर्ण वेळ. बरोबर. कारण इकडं हे सगळं करत असताना मुलांची शिक्षणं, हं, घरचं वातावरण आणि बरोबर. याला संपूर्ण कुटुंबाचा पाठिंबा असल्याशिवाय हं, कलाकार पुढं नाही जाऊ शकत. बरोबर. आज मी सगळं सोडून इकडं आलो. तर मागं सांभाळायला सक्षम असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकतो. करता येत नाही. तो एक कुटुंबाचा मोठा पाठिंबा असला पाहिजे बरोबर, आणि त्यासाठी आपण कुटुंबाला वेळ दिला पाहिजे. बरोबर. शैक्षणिक मुलांचं असेल तर त्यांना त्यांच्या पद्धतीनं. आज माझी एक कन्या कृषी कृषी अधिकारी आहे, वाह! गव्हर्नमेंट. MPSC पहिल्या प्रयत्नात तिनं ही केली. म्हणजे केवढा मोठा अभ्यास केला. बरोबर, का तिचा अभ्यास बघून आपण काहीच केलेलं नाही असं वाटतं. बरोबर, म्हणजे एखादं साध्य करायला ते सगळं करावं लागतं. बरोबर. आपणही म्हणून वडील तो म्हणून बॅलन्स पाठिंबा हो, दिला, कुटुंबानंही बांधले. आपल्याला हो, वेळ हो, दिला, हो. म्हणून ते होऊ बांधले. शकलं. आणि त्यामुळं होतं काय, की आपण कलाकारांना मुळात अ, ही काय म्हणतो वातावरण हं, चांगलं पाहिजे. त्यावेळीच ती कला गायन असेल, वादन असेल, त्यावेळी ती कला बाहेर पडते चांगल्या. बरोबर आहे. आणि आपल्या डोक्यात जर अ, एक काहीतरी म्हणजे प्रॉफिट मेकिंग व्यावसायिकता ही कधी ठेवू नये. नाही, ठेवूच नाही. सर कला क्षेत्रामध्ये सगळ्यात अवघड जी प्रक्रिया असती ती म्हणजे चांगला गुरु मिळणं. हो, तर आपल्याला खूप अनेक चांगले चांगले गुरु आपल्याला मिळाले. भेटले. तर अ, चांगला गुरु मिळण्यासाठी काय करावं? नवीन पिढीनं समजा ऐकलं पाहिजे चांगलं. ऐकलं पाहिजे.
ऐकलं पाहिजे. आपल्याला त्या गुरुजींचं कितपत समजतंय हं, तिथपर्यंत आपण जायचं. एखादा पंडित आहेत मोठे, हं, पण लक्षात येत नसेल गाणं, हं, तर तिथं वेळ न घालवता हं. जिथं आपल्याला समजतंय त्यांना चांगल्या तज्ज्ञ माणसांना गुरु करणे, बरोबर. हीच प्रक्रिया सगळीकडे चालते. गुरु चांगला असणे, चांगलं म्हणजे काय, सुसंस्कारित, समाजात एक त्यांचं जे हे आहे, चरित्र, नावलौकिक चांगलं नावलौकिक, चांगलं पाहिजे. चारित्र्य, हं, ह्या गोष्टी पहिल्या बघूनच गुरु करावा. हं, हं. आणि आम्हाला आमचं भाग्य मोठं की ज्या बरोबर, त्या टप्प्यावर तशी माणसं भेटली. बरोबर. आज गुरु कृपा असल्याशिवाय शिष्याला शिष्याची प्रगती नाही. गुरुचा फार मोठा हात डोक्यावर पाहिजे. बरोबर. दुसरे एक ट्रेन निघालाय, मग माझ्याकडे 1-2 वर्ष शिकायचं, पुन्हा दुसरीकडे जायचं, मग ती पहिल्या गुरुचं नावच घ्यायचं नाही, बरोबर. मोठ्या माणसाचं नाव घ्यायचं. नाव घेऊन नाही येत. हं, तो का म्हणे कारण अभ्यास, बरोबर, अभ्यास केला तरच येईल. बरोबर. मी पंडित जसराजींचं नाव घेऊन काहीच उपयोग नाही. बरोबर. तर त्यांचा तो अभ्यास आत्मसात केला पाहिजे आणि ती कृपा लाभायला पाहिजे त्यांची, गुरुजींची. ते लाभायसाठी नम्रता किंवा त्यांच्या सतत सेवेत असणं हे फार आवश्यक आहे. आवश्यक आहे. त्यांचं स्मरण नेहमी व्हावं. हं, आई-वडिलांची सेवा, ती पहिली गुरु आहेत. बरोबर. ह्या गोष्टी शिष्याला असणंच गरजेचं आहे. बरोबर. आपण सर कलेमध्ये नेहमी बघतो, की गुरुकृपा किंवा जी गुरुकुल पद्धत आहे, ती आपल्या हं. कलाक्षेत्रामध्ये सगळीकडे बघायला मिळते. आजकाल थोडंसं असं झालंय, की नवीन पिढीला लगेच हवं असतं लगेच हवं असतं. आणि लगेच आमच्या मुलाला किंवा मुलीला लगेच आम्हाला स्टेज मिळावं, आम्ही लगेच कार्यक्रम करावे, अशी पालकांची इच्छा असते. हं. कारण याचं कारण असं, की त्याच्यासोबत जी समाज माध्यमं आहेत, ती समाज माध्यमं त्याला ती ते पुढं करत बरोबर, असतात. तर बरोबर. या सगळ्याकडं पालक म्हणून आपण कसं पाहिलं पाहिजे, की आपल्या मुलांमध्ये टॅलेंट आहे. संयम पाळला पाहिजे पालकांनी पहिला. हं, बऱ्याच वेळा आम्हाला ते अनुभव येतात क्लास घेताना, मग किती दिवसात शिकेल हं, आणि तो विद्यार्थी घडण्यासारखा असेल, त्याच्या आकलन शक्तीवर अवलंबून आहे. हं. किती घेऊन तयार करून तोय. बरोबर. तो बारीक लक्ष, एखाद्या याच्या बंदिशी आहेत समजा, हं, त्याच्यात जागा करेक्ट निघणे ह्याच्यावर लक्ष, अभ्यास म्हणून रियाज. हं, आणि तो रियाजाला पालकांनी जर खोडा घातला, लगेच मला स्टार पाहिजे, तर ती नाही मग. म्हणजे याला पालकांनी संयम ठेवला पाहिजे पहिला. हं, एखाद्या कार्यक्रमात 1-2 वर्ष झाली, बऱ्यापैकी एखादा अभंग वाजवा याला हं, लागला, म्हणायला लागला, की कार्यक्रमात न्यायचं. हं, मग तिथं जी स्तुती होती, हं. त्या स्तुतीमुळं काय होतं, की खंड म्हणजे खंडच पडतो. खंड पडतो. त्या म्हणजे जे स्तुतीच्या आहारी जर गेलो, म्हणजे जे आवडते तेच तो करायला लागतो. तोच ते करायला. हं, कारण अभ्यास करताना अशा काही गोष्टी आहेत, शास्त्र शिकताना, की त्या आपल्याला समजा आवडत नसेल, पण ते करावं लागतं ते. बरोबर, बरोबर. त्यामुळं होतं काय, की मग अनुभव कसा येणार? हं. तर ते संयम, त्याला पालकांनी संयम पाहिला पाहिजे. हं. सर ह्याच्यामध्ये देखील मुलांचा आवाज असतो तो किशोर वयामध्ये फुटतो हो. आणि नेमकं त्याच वेळेला पालकांना वाटत असतं, की आपल्या मुलानं ह्याच्यामध्ये करियर केलं पाहिजे. करिअर केलं पाहिजे, बरोबर आहे. तर अशा वेळेला आपण गुरु म्हणून काय सांगता पालकांना? त्याचा एक पिरियड असतो आवाज फुटण्याचा, हं, 13-14, हं, त्या व त्या वयामध्ये हं,
फुटतो म्हणजे कंठ जाड होत जातो, हं, ब्रॉड होतो. हं. आवाज जाडी येते कंठाला, हां. म्हणजे खर्जात गायला सुरुवात होते. हं, बाळ आवाज जातो हं. आणि जाड आवाज येतो, म्हणजे खर्जामध्ये अ, आवाज येतो. त्यावेळी बरोबर. पालकांना नाही सांगून उपयोग त्याचा. हां. त्या विद्यार्थ्यानं फक्त आपला कंठ फुटेल, हं, म्हणजे त्याच्यावर जास्त ताण देणे, हं. तार सप्तकामध्ये जास्त न गाणे. हां. एक वर्षभर सांभाळावं लागेल. 1-2 वर्ष ते 1-2 सांभाळायला. वर्ष. मग जो सुरेल आवाज होईल तो मग तुमचा कायमस्वरूपी. हं. ते एक सांभाळावं लागतं त्या वयामध्ये. आणि सर ह्याच्यामध्ये अजून एक आपल्याला बघायला मिळतं, की शास्त्रीय संगीतातील जे कलावंत आहेत, हं. ते ब वारकरी संप्रदायातील संगीताकडे एक वेगळा दृष्टिकोन ठेवतात आणि वारकरी संप्रदायातील जे गायक आहेत, ते शास्त्रीय संगीताकडे एक वेगळा दृष्टिकोन हं. ठेवतात. तर याच्यामध्ये कसं पाहिलं पाहिजे? नाही कसं होतं, आता बहुतांश आपले महाराष्ट्र सोडला, हं, तर जे गायक आहेत मोठे, हं, तर त्या इकडं बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन, भाषा हं. किंवा अ, काय म्हणतो त्याला, ते शास्त्र सोडून न गाणारे लोक आहेत. हां, मात्र आता आपण अभिषेकी बुवांचं उदाहरण घेऊ. तर बरोबर, तिने कित्येक अभंग रचना केल्या, बरोबर. गायले, गवळणी शास्त्रीय गायल्यात. गवळणी गायल्या. हो, अजित कडकडे घ्या, भीमसेन जोशी घ्या, बरोबर. भारतरत्न मिळाला. म्हणजे असं नाही की मोठे आहेत म्हणून वारकरी संप्रदायाला त्यांनी कधीच खाली लेखलं नाही. हं, आत्तापर्यंतचे जेवढे बी प्रतिभावान गायक आहेत, हं, त्यांनी वारकरी संप्रदायाला गायलंच आहे. हं. अभंग गायल्याशिवाय मला नाही वाटत की आत्ताची पिढी गातेच, काय प्रश्न नाही. पण पूर्वीपासून सुद्धा कुमार गंधर्व, हं, ही गंधर्व कंपनी सगळी हं, अभंग प्रत्येकाचे प्रचलित आहेत. बरोबर. आणि आता नवीन जे उदयोन्मुख गायक आहेत, महेश काळेजी असतील वगैरे, त्यांनी हं, आणखीन त्याच्यामध्ये चांगलं योगदान दिले. हं, शास्त्रीय संगीत आणि वारकरी संगीत ह्याचा अतिशय चांगला मेळ त्यांनी घातल्यामुळं हं. आज सर्वसामान्य भजनामध्ये सुद्धा हे अभंग आवडीने गायले जातात. बरोबर, बरोबर. आणि त्यामुळं काय होतं की एखाद्या गायकाला भजनातल्या राग नसेल काय, हं, पण ते आटोकाट चांगलं गाण्याचा प्रयत्न हं. करतात. बरोबर, बरोबर. तो एक आहे. आणि वारकरी संप्रदायातल्या लोकांचा दृष्टिकोन म्हटलं तर ते ते मग शास्त्रीय संगीत शिकलेले नाही. हं, त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन तिथंपर्यंत जात नाही, हं, शास्त्रीय संगीतापर्यंत बघण्याचा. मग त्यांना काय वाटतं की क्लिष्ट आहे. हं, हे शास्त्रीय संगीत हे अवघड आहे. हं. त्यांचा दृष्टिकोन आहे. पण ॲक्चुअली दोन्ही अवघड आहे. दोन्ही अवघड आहे. दोन्ही अवघड आहे. हं, त्याच्यात फार थोडकी लोक हे झालीत, हं. प्रसिद्ध झालीत किंवा नावलौकिक मिळालं. बरोबर. शास्त्रीय संगीत आणि वारकरी संगीत. आपल्याला सर अनेक पुरस्कार मिळाले. स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार आपल्याला मिळाला. संतकृपा वारकरी संघाचा मानाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला. त्यानंतर जनपरिवर्तन समाज कल्याण संस्थेकडून देखील आपल्याला हो. कलागौरव पुरस्कार, अनेक पुरस्कार आपल्याला मिळाले. आणि आपले अनेक कार्यक्रम मी जेव्हा पाहिले, तेव्हा आपण कार्यक्रम करण्याआधी सुद्धा आपला बराचसा अभ्यास असतो, की हो. कार्यक्रमाआधी आपण काय केलं काय पाहिजे. केलं पाहिजे. म्हणजे आपल्यातील जो विद्यार्थी आहे, तो आपण कायम जिवंत हो, हो. ठेवलेला आहे. म्हणजे इतक्या वर्षांचा अनुभव असून देखील तुम्हाला प्रत्येक कार्यक्रम हा नवीन वाटत असल्यामुळं आपण त्याच्याकडं हो, बरोबर. बघता. तर हा दृष्टिकोन देखील नवीन पिढीनं ठेवला पाहिजे. आम्ही काय करतो, हं, आता शास्त्रीय संगीत, हं, शास्त्रीय संगीतामध्ये सरासरी 10 थाट आहेत. हं,
10 थाटाचे 10 प्रहर आहे. हं, प्रहरानुसार गायन म्हणजे हं, शास्त्रीय संगीताचा हं. जो काही हे आहे ती पद्धत बरोबर. इकडं आम्ही वापरतो अच्छा. वारकरी संगीतात. बरोबर. म्हणजे भजनामध्ये हं, खास करून. चक्री भजन जो प्रकार आहे, हं, तो त्याच्यामध्ये खास येतो. हं. 4, 5, 3 असे गायक मिळून हां, एक राग, एक अभंग हां. चक्री पद्धतीनं आळवायचा. हं, त्याला चक्री भजन म्हणतात. आणि चक्री भजनामध्ये काय असतं तर राग असतो, आलाप असते, ताण असते, नोटेशन असतं, चक्रधार, तिहाया हा प्रकार जो आहे तो ध्रुपद गायकी हं, आणि ख्याल गायकी हं. ह्याचं कॉम्बिनेशन आहे. ख्याल गाताना चक्रधार नसतात बरोबर. ख्याल गायकीमध्ये, आलापी असते आणि ध्रुपद गात असताना त्याच्यामध्ये तो प्रकार येतो, चक्रधार येतील. मग मृदंगावर चालतं. मग बरोबर. ते चक्रधार वादनानं काढायचे, वादकानं. असा तो प्रकार आहे आणि याचं कॉम्बिनेशन म्हणजे चक्री भजन. आणि या मैफली अखंड महाराष्ट्रभर चालतात. हं, त्याच्यामध्ये अतिशय मी भाग्यवान आहे, की जवळ-जवळ अ, सगळ्या गायकांबरोबर हं. मला ते संधी मिळाली आहे त्यांच्याबरोबर गाण्याची, त्यांना साथ करण्याची. असे कोणते प्रसंग आहेत का सर, की ज्याच्यामध्ये म्हणजे मी असं कित्येकदा पाहिलंय, की कलावंत जो कलावंताचा एखादा एक कार्यक्रम असतो, की जिथं त्याला एकदम आयुष्याला एक कलाटणी मिळते. हं, एखादी चांगली प्रशंसा हं. किंवा एखाद्या रसिकानं दिलेली दाद, ही आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहते. एक पहिलाच प्रसंग माझ्या ह्याच्यामध्ये आला होता, हं, की जत तालुका तिथे एक कार्यक्रम होता. हं, तिथं बनाळी म्हणून गाव आहे. हं, त्या बनाळी गावामध्ये बरेच वर्ष आमच्या गुरुजींचा कार्यक्रम असायचा. ती व्यक्ती ठेवायची हं, वैराकर सरांचा. हं, आणि एक वर्ष असं झालं, की बरोबर त्या कार्यक्रमाच्या टायमिंगला सरांच्या मोठ्या मुलीचं लग्न ठरलं हं, आणि सरांना येता आलं नाही त्या कार्यक्रमात अचानक. तर पुन्हा आता त्यावेळी कसं होतं, की इतकं गाड्या वगैरे, मोबाईल वगैरे नव्हते आणि ते आता ज्यांनी ठरवलंय, त्यांनी नियोजन केलं होतं 3, 3.5, 4,000 लोकं तिथं जमायची त्या कार्यक्रमाला. हं, आणि आता काय करायचं? अचानक गायक कोण आणायचं? बरं ते तुम्हाला ऐकायला आलेत ते. हं. तो जो समाज आहे, तो शंकर वैरागकरांना ऐकायला आलेला आहे. बरोबर. तर तसं तो प्रसंग एक माझ्यावर आला पहिला. हं, आणि पुन्हा त्यांनी ट्रेस काढून की आता कोण घ्यायचं? तर सरांनी बी नाव सुचवलं, की कराडमध्ये उमरज तिथं माझा एक शिष्य आहे हं, आणि त्यांना घेऊन जावा म्हणले तुम्ही हं. कार्यक्रमाला. येतील ते. मग ते तो माणूस तिथून मोबाईल नव्हते, काही नव्हते. तिथून इकडं आला उमरज. हे असा आहे न परवा दिवशी मला यावंच लागेल. म्हणजे आम्ही गेलो जतला, तिथं त्या गावात गेलो. आता त्यावेळेचं वय माझं सरासरी पेहराव बघितला तर जीन पॅन्ट, टी-शर्ट वगैरे हं, असा होता. गेलो त्या स्टँडला गेलो तर ते मालक न्यायला आलेला त्याला ओळखलंच नाही. हं, तरुण एकदम वय होतं. अर्जुनसारखं असं. हं, आणि ते ते पुन्हा मला बघितल्यानंतर काय त्यांना वाटलं, की खालीच बसली ती. हं, आज संध्याकाळचं भजन बहुतेक काय होत नाही बरोबर. हं. आणि पण असू द्या म्हटले गेलो. बरोबर. मग तिथं काय लोकल जमलेली होती त्यांनी ती गोळा केली. संध्याकाळी सर येणार नाहीत. आणि ज्यावेळी अ,
त्यांना सांगतोय तर तुम्ही शांत राहा म्हटलं, कार्यक्रम होऊन जाईल चांगला. पण आमच्या गुरुजींच्या अभंग मी त्यावेळी चांगल्या पद्धतीनं मानायचो. हं, आळंदी पंढरपूर व्यासपीठावर म्हटल्यामुळे मग बऱ्यापैकी स्टेज डेअरिंग चांगलं होतं. कारण मग ही वेळ निघून जाईल. हं, जसं गुरुजींनी दिलंय, हं, गुरुजींचं ऐकलंय, हं, हा सगळा बाज आहे, जो पद्धत आहे ती तिथं वापरली हं. आणि तो कार्यक्रम अक्षरशः त्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं शेवटी. वाह! हा एक चांगला प्रसंग आणि तिथून मला कलाटणी मिळाली. या क्षेत्रात आणखी सक्रिय झालो. म्हणजे जीन पॅन्ट घातलेला एक तरुण हो, युवक, हो. की जो तिथं गेला, परंतु गुरुकृपा असल्यामुळं गुरुकृपा असते. तो कार्यक्रम हो. फार यशस्वी झाला आणि आणि गुरुजींचंच व्यासपीठ होतं ते. गुरुजींचंच व्यासपीठ होतं. कारण बघण्याचा दृष्टिकोन श्रोत्यांचा तो होता. बरोबर, बरोबर. त्याला किमान समान गुरुजीं इतकं नाही, पण 75% तरी त्याला न्याय दिला असेल बरोबर. त्यावेळी. गुरूंनी आपल्याला आशीर्वाद हो. दिल्यामुळे तो कार्यक्रम संपन्न झाला असं आपण म्हणू शकतो. सर चक्री भजनामध्ये आपण जसा पहिल्यांदा हो. उल्लेख केला, की ज्याच्यामध्ये 4-5 गायक एकत्र हो. येऊन त्याचा एक परफॉर्मन्स असतो. समजा एखाद्या प्रसंगी जर एखादा गायक वादक त्या दिवशी अनुपस्थितीत हं. असेल, तर मग अशा प्रसंगी आपली काय भूमिका असते? एक जबाबदारी असती. नाही मग काय करायचं, जे उपस्थित आहेत त्याच्यावर भागून द्यायचं. हं. त्याला काय करायचं नाही. हो, पण त्या पद्धतीचं तुमच्याकडं ते नैपुण्य पाहिजे. हो. असे बऱ्याच वेळा घोटाळे होतात, हं, की एखाद्या कलाकाराला अडचण येते, हं, पोचू शकत नाही. हं. तरी पण मग सक्षमपणे ते बैठक किंवा तो प्रोग्राम पुढे द्यायचं काम करायचं. दुसरी गोष्ट मी एक हे कार्य करत असताना हं, अगदी खेडेगावात जात असतो. हं, त्या लोकांचा उपमर्द कधी आपल्याकडून होऊ नये. हं. त्यांना येत नाही, त्यांना असं जेड करणं, हां. काय नाही. त्यांना घेऊन मी कार्यक्रम करत असतो. हं. साधे असू द्या. तुका म्हणे व्हावे लहानाहुनी लहान. रसिक आपले मायबाप आहेत. मायबाप आहेत आणि भजनाची जी परंपरा आहे त्या गावात मोडू नये. हं. पुढं आणखीन चालावं. त्यांना ऊर्जा मिळते. तो एक बऱ्याच वेळा प्रकार होतो. बरोबर, बरोबर. कारण काय होतं, काही वेळी मग मोठे कलाकार न्यायचे. तिथली सगळी उठाठेव वगैरे त्या लोकांना आर्थिकदृष्ट्या काही वेळी परवडत नाही. मग त्यांनाच घेऊन आपण करायचं ते. असंही चाललेलं आहे. शेवटचे काही हो, प्रश्न सर. नवीन तंत्रज्ञान आपल्याकडं आलेलं आहे. हो. एआय आलेला आहे. मशीन्स आलेले भरपूर आहेत. आहेत. पूर्वी जसं तानपुरा वगैरे जुळवण्याची प्रक्रिया आधी असायची, तबला जुळवण्याची असायची. आता तबला मशीन मिळतं, सगळं, तानपुराचं सगळे मशीन मिळतं, पेटीचंही मशीन असतं. तर या सगळ्याकडं आपण कसं पाहता? शास्त्रीय संगीत शिकताना जे जुने आहेत तानपुरे लावणे, हं, हा तर प्रकार आलाच पाहिजे. हं, म्हणजे मुळात परीक्षेला आहेच, त्याला 10 मार्क आहेत हं. तानपुरा लावणे. म्हणजे त्याला पर्याय तानपुरा नाही. लावणे म्हणजे स्वर कळणे हां. आणि ओरिजिनल तानपुरा लावता आला पाहिजे. हं, म्हणजे ज्यावेळी तानपुरा लावतो, हं. सा षड जे असेल, पंचम असेल षड, बरोबर. ही ज्यावेळी तुमच्या कानात जोपर्यंत व्यवस्थित साठत नाही, हं, लावता येत नाही, तोपर्यंत तुमचा स्वर पक्का नाही होत. हं, त्याच्यावर प्रभुत्व यासाठी पहिला तानपुरा लावता आला पाहिजे. याचा तारेचा हं, मूळ. दुसरी गोष्ट तानपुऱ्यावर गाता आलं पाहिजे. आवाज स्थिर झाला पाहिजे त्याच्यावर. हं, म्हणजे 7 ते 6 तुमचं कंट्रोलिंग 12 स्वरांचं तुमच्या ऑटोमॅटिक आलं हं, कंठामध्ये. मग त्यामध्ये भूप रागाचे 5 स्वर घ्यायचे आहेत. हं, ते स्वर घेताना तो जो त्याची घनता आहे स्वरांची, हं, त्या तानपुऱ्यामुळे तुमच्या कंठात येते. हार्मोनियममुळे नाही येत. हं. हार्मोनियमवर शिकणारे बेसूर गातील. त्यात तो तो तुम्हाला फक्त त्या ह्याच्यावरून येतो. हां. हार्मोनियमचा रियाज त्याच्यात बारकावे श्रुती हं,
ते नाही ना समजलं. बरोबर, बरोबर, तानपुऱ्यामध्ये श्रुती श्रुती कळाली की गाणं गोड झालं. बरोबर. कारण एखादं आपण माझे पग पग बरोबर. पग हा ही झाला. हं. पग 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 ही ही ज्यावेळी थोडासा टच केसा इतका म्हणजे श्रुती किती असतात? सा आणि रे मध्ये 2 श्रुती आहेत. बरोबर. ते 2 कण पूर्ण झाल्यावर कोमल रे लागतं. हं, ते जर कणच कळत नाही नसतील, हं, तर ते मग आपण बेसूर झालं म्हणतो. हं. हा एक त्यातला शिकण्यामागचा साधा सरळ अर्थ आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आपली सर आत्ता बोलण्यातून एक आम्हाला गाण्याची झलक मिळाली, हां. की आपण बोलत असताना देखील आपण गाऊ शकता. तर आपण गळा कसा सांभाळता? गळा सांभाळताना पथ्य काय आहे, हं, थोडंसं कोल्ड ड्रिंक्स हं. थंड अजिबात प्यायचं नाही. हां. थोडं ठीक आहे, पण घसा किंवा कंठ हं, कठीण होईल. हं, कारण थंड म्हणजे बर्फ आहे. बर्फ काय करतं तर गोठतं. हं. म्हणून कोरडा गायक पडतो. जास्तीत जास्त गायक चहा पितात. हं, त्याचं कारण काय तर तो कंठ गरम राहतो. हं, गार करायचा नाही कंठ. हं, रियाजानं कंठ गरम होतो. हं, आत्ता लगेच तुम्ही गायलाय हं, आणि थंड पाणी पिलं हं, तर चरका बसतो. जसं तवा तापलेल्यावर आपण पाणी टाकले की हं. चरकीने आवाज येतो. बरोबर. तोच तीच ही प्रोसेस आपल्या कंठावर होते आणि तुम्हाला मग वढून धरल्यागत होतं. हं. का तर ते गार पाणी पिण्याचा परिणाम असतो. बरोबर, बाकी बरोबर. मग शरीराला जे दही वगैरे तो आहार असतो तो गाण्याच्या वेळा सोडून घेतला जातो. हं, अतिशय तेलकट खाणे, तिखट जास्त नको. हं. त्यामुळे तामसी वृत्ती वाढेल. बरोबर. आणि ह्याच्यावर सगळं उपाय म्हणजे रियाज. हं. मग काही खावं. बरोबर. म्हणजे आमचे गुरुजी म्हणतात, मी ताक पिऊन कार्यक्रम करतो. हं. सुरांचा अभ्यास पक्का आहे. सुरांचा अभ्यास पक्का, कंठ कधी बसत नाही. हं. गळा म्हणजे तयार आहे. तो जे आहे ना, ते मी आज काय हो ते भजी खाल्ली किंवा हं, ती जी कोबडे आहेत, हं, त्याच्यामुळे माझा आवाज बसला, हे नाही. हं. हा हा रियाज न करण्याचा परिणाम आहे. कारण ती मशीन तुम्ही ह्या आठवड्यात गायला, हां. पुढल्या आठवड्यात काढणार. बरोबर, मग ते ही नाही ना, दररोज जर त्याला रियाज असेल, तर बरोबर, मात्र बरोबर. चांगलं कायम चालतं. त्याची धार आपण ठेवली धार ठेवली पाहिजे. पाहिजे. बरोबर आहे. त्यासाठी तत्पर असतं. बरोबर आहे. बरोबर आहे. मग प्रोग्राम असो किंवा नसो, हं. तो दृष्टिकोन पुढे ठेवायचा नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. कंटिन्यू रियाज कायमस्वरूपी सातत्य ते महत्वाचं आहे. बरोबर, बरोबर. रागांवर असणारं चिंतन असलं पाहिजे. रागभेद हं, किंवा एकसारखे बरेचसेच राग आहेत किंवा एखादा स्वर बदलून राग वेगळा तयार होतो. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये रियाजाच्या विचारात आणले पाहिजे. हं, 12 तास नुसता जर आरडत बसला, तर हं. तो रियाज नव्हे. रियाज नाही. चिंतनशील रियाज. हं. यमन 10 जणांनी गायल्यानंतर 10 यमन ऐकायला मिळतात. बरोबर. कारण ती पद्धती 10 घराण्याची 10 असतात. घराण्याच्या पद्धती आल्या. बरोबर. पण ते सुद्धा तुमच्या कंठात बसायला रियाजच पाहिजे. बरोबर, बरोबर. हे महत्वाचं आहे. बरोबर. मी सर एक अजून एक असं पाहिलंय, की कीर्तन असेल, भजन असेल, तर ही मंडळी कधीही तंत्रज्ञानावरती अवलंबून राहत नाही. म्हणजे माईक असेल, स्पीकर असेल, काही ठिकाणी मी हो, मंदिरांमध्ये असं हो, हो. पाहिलंय, की स्पीकर नसताना, माईक नसताना सुद्धा नसताना गातात. देखील सगळी लोकं जमलेली असतात हो. आणि पिन ड्रॉप सायलेन्समध्ये ते भजन अगदी, आणि अगदीच. कीर्तन इतकं सुंदर छान, रंगात आलेलं छान असतं. ते सुद्धा चालतं छान. हं. म्हणजे हे जे वैशिष्ट्य आहे, ते माझ्या मते सगळीकडं आलं पाहिजे, आलं की पाहिजे. कारण तंत्रज्ञानावरती जास्त काय अवलंबून राहू नये. अ, एखाद्या ठिकाणी साउंड सिस्टमच नसेल तर काय करणार? हं, मग तो जो काय भाग आहे तो आपल्या डोक्यातनं काढून टाकणे. हं,
म्हणजे आज सिस्टीम बरोबर नाही तुमची, मग माझं गाणं बरोबर नाही झालं. हं, तुमचं आधी गाणं चांगलं पाहिजे, मग सिस्टीम असो नसो. हं, सिस्टीम क्वालिटी देतं. तुम्ही जे काढाल ना, हं. त्याला थोडंसं पुशिंग करतं. बरं. पण जे अ, गाणार आहे ते तर काढत नाही ना सिस्टीम. बरोबर आहे, बरोबर आहे. ते बरोबर, इथूनच निघतं. बरोबर. आणि एखाद्या मंदिरात समजा बऱ्याच वेळा आम्हाला अनुभव येतो. हं, काय लावायचं नसतंय किंवा मिळत नाही. हं. तर त्यावेळी मात्र आपलं हे वापरायचं. म्हणजे आवाजाची आपली रेंज हं, जरा मोठी करायची. बरोबर. किंवा आता 1ला गातोय हं, आणि सिस्टीम नाही, हं. तर मग 1चं गाणं मी 2ला सुद्धा घेतो. कारण लोकांच्या कानापर्यंत ते शब्द गेले पाहिजे. हं. असं होऊ शकतं. म्हणजे थोडक्यात ते वातावरण बघून आणि आपण कशासाठी हो, हो. आलेलो आहोत, हां. हे लक्षात घेऊन आपण आपलं सादरीकरण केलं पाहिजे. हो. सिस्टीमचा उपयोगच मुळात श्रोत्यांच्या कानापर्यंत चांगलं जाणे एवढाच आहे. एवढंच आहे. त्याच्यामुळं तुम्ही चांगलं गाता हा हा न्यूनगंड आहे, सिस्टीम हे माध्यम नाही. माध्यम नाही. तुम्ही चांगलं गायल्यानंतर ते चांगलं पुढं देणार आहे. हं. एवढंच काम आहे त्याचं. बरोबर आहे, बरोबर आहे. सर, आपण वेळात वेळ काढून इथं आलात आणि नाथध्यास फाउंडेशनसाठी आपण इतका वेळ दिलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद सर. रामकृष्ण. माझ्या मते हे जे मार्गदर्शन आहे, हे मार्गदर्शन नवीन पिढीला करणं आवश्यक आहे. कारण कलेमध्ये अनेक वर्षांची मेहनत असती. कलाकारानं तितका वेळ त्याच्यामध्ये दिलेला असतो आणि जसं सर म्हणाले तसं, की गुरुकृपा खूप आवश्यक असती. तर हे सगळं युवा कलाकारांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि तरच आपली हो. कला आपण रसिकांपर्यंत रसिकांपर्यंत चांगली पोहोचू चांगलं. ठेवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. अ, आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आम्ही आपल्या प्रतिक्रियेची वाट बघत आहोत. नाध्यास प्रोडक्शन हाऊसला लाईक करा, पाहत रहा, ऐकत रहा, सृजन व्हा, सुजाण व्हा. धन्यवाद. नाद ध्यास प्रोडक्शन हाऊसच्या यूट्यूब चॅनलला हार्दिक शुभेच्छा. या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.